त्यानंतर अमेरिकेनं H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला। या निर्णयाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात देखील झाली आहे। मात्र ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाची घोषणा केली त्यानंतर मात्र अनेक भारतीयांच्या जे खास करून अमेरिकेत जाण्यासाठी स्वप्न पाहतात किंवा तयारी करतात त्या भारतीयांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अनेक अफवा देखील पसरलेल्या होत्या। मात्र या अफवांनंतर आता अमेरिकेकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय। अमेरिकेनं या H-1B व्हिसाबाबत काय स्पष्टीकरण दिलंय आणि अनेक भारतीय नागरिकांसमोर भारतीय कंपन्यांसमोर या निर्णयामुळे कोणत्या अडचणी निर्माण होत आहेत पाहूया त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। अमेरिकेत नोकरीला जाणं आता तितकंसं सोपं राहिलेलं नाही, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत नवा नियम लागू केलाय। त्यानुसार आता H-1B व्हिसासाठी कंपन्यांना एका उमेदवारामागे 1 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। अमेरिकेच्या या निर्णयानंतर भारतीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। अमेरिकेत नोकरीला असणारे आणि नोकरी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालं। अफवांचा पेव फुटल्यानंतर अखेर अमेरिकेनंच या निर्णयाबाबत अधिक स्पष्टता दिली आहे। हे वार्षिक शुल्क नाही, ते एक वेळचं शुल्क आहे। शिवाय पुढील H-1B व्हिसा सायकलमध्ये हे शुल्क पहिल्यांदाच भरावं लागणार आहे। व्हिसा नूतनीकरण किंवा सध्या जे व्हिसा होल्डर्स आहेत त्यांना हे लागू होणार नाही। टॅरिफ नंतर ट्रम्प यांच्या या निर्णयाची चर्चा का होतीये, H-1B व्हिसा काय आहे हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे। 3 वर्षांसाठी वैध असलेला आणि एकदा नूतनीकरण करता येत असलेल्या H-1B व्हिसाची प्रतिवर्षाची मर्यादा 65,000 पर्यंत आहे। अमेरिकन विद्यापीठांमधील उच्च पदवीधारकांसाठी 20,000 व्हिसा राखीव आहेत। अनेकदा पुरवठ्यापेक्षा जास्त अर्ज येतात। अशा वेळी अमेरिकन सरकारला लॉटरीही काढावी लागते। गेल्या वर्षी एकूण H-1B व्हिसापैकी भारतीयांचा वाटा 71% इतका होता, तर चीन 11.7% दुसऱ्या क्रमांकावर होता। याआधी कंपन्यांना H-1B फक्त $215 नोंदणी शुल्क आणि $780 शुल्क देऊन घेता येत होता। H-1B व्हिसासाठी $1,000 खर्च यायचा, आता हा खर्च थेट $1 लाख पर्यंत येणार आहे। अमेरिकेचा हा निर्णय भारतासाठी आणि भारतीयांसाठी का महत्त्वाचा आहे ते पाहूया। भारतीय इंजिनियर, डॉक्टर, डेटा सायंटिस्ट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ त्यांच्या कौशल्यासाठी जगभरात ओळखले जातात। त्यांच्यासाठी H-1B व्हिसा हा अमेरिकेत काम करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे। भारतातील व्यावसायिक अमेरिकेच्या इनोव्हेशन आणि स्टार्टअप इकोसिस्टमचा कणा आहेत। अमेरिकेच्या व्हिसाबाबतच्या निर्णयाचा भारतीय कंपन्यांवर काय परिणाम होऊ शकतो तेही पाहूया। भारतीय IT BPM उद्योगाची व्यापार संघटना नास्कॉमनं अमेरिकेच्या निर्णयावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे। या प्रकारच्या बदलांचा अमेरिकेच्या इनोव्हेशन आणि रोजगार रचनेवर परिणाम होऊ शकतो। याचा थेट परिणाम H-1B व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय नागरिकांवर होईल। भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांसाठी एक मोठं आव्हान उभं राहिलंय, कारण अमेरिकेत सुरू असलेल्या ऑनसाइट प्रकल्पांवर परिणाम होईल आणि क्लायंटसोबत नवीन व्यवस्था तयार करावी लागेल। अशा शब्दांत नास्कॉमनं अमेरिकेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। भारतातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या प्रमुख IT कंपन्या दीर्घकाळापासून H-1B व्हिसावर अवलंबून आहेत। Amazon, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगल सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्याही भारतीय तज्ज्ञांवर अवलंबून आहेत। 2024च्या USCIS डेटानुसार या कंपन्यांना सर्वाधिक H-1B व्हिसा मिळाले। नीती आयोगाचे माजी CEO अमिताभ कांत यांनी मात्र अमेरिकेच्या निर्णयावर वेगळं मत व्यक्त केलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या $1 लाख H-1B व्हिसा शुल्कामुळे अमेरिकेच्या इनोव्हेशनमध्येच अडथळा येईल आणि भारताच्या विकासाला गती मिळेल। जागतिक प्रतिभेचे दरवाजे बंद करून अमेरिका प्रयोगशाळा, पेटंट, इनोव्हेशन आणि स्टार्टअप्सची पुढची लाट बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि गुरुग्राम इथं आणत आहे। भारतातील सर्वोत्तम डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ आणि इनोव्हेशन करणाऱ्यांना आता भारताच्या प्रगतीत आणि विकसित भारतात योगदान देण्याची संधी मिळेल। अमेरिकेचं नुकसान हे भारताच्या फायद्याचं होईल। दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिसा बॉम्बनंतर भारतातील विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा कमकुवत पंतप्रधान म्हटलंय। राहुल गांधींनी 2017 मध्ये एक ट्विट केलं होतं, तेच ट्विट रिट्विट करत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय।
पुन्हा सांगतो, भारताला कमकुवत पंतप्रधान मिळालेत असा टोला राहुल गांधींनी लगावलाय। विशेष करून अमेरिकेमध्ये सध्या इमिग्रंट्स म्हणजे निर्वासित आहेत त्यांच्या विरोधामधले एकूणच वातावरण फार मोठ्या प्रमाणावरती आहे। जे सिटीजन वर्सेस निर्वासित यांच्यामधला कुठेतरी ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून येत आहे। आणि आता जो मुद्दा कळीचा येतोय त्यामुळे अमेरिकेमध्ये जे निर्वासित येत आहेत ते निर्वासित स्थानिकांचे जॉब्स हे हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात। अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार केलं जातंय। त्यामुळे कुठेतरी स्थानिकांना खुश करणं, त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी अमेरिकन कंपन्यांना भाग पाडणं या दृष्टिकोनातनं अशा स्वरूपाचे निर्णय हे घेतले जात आहेत। परंतु जसा त्यांनी आयात शुल्काच्या बाबतीमध्ये, टेरिफच्या बाबतीमध्ये ट्रम्प यांनी निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगलट येताना दिसतोय, तशाच पद्धतीने H1B व्हिसाची फीज इतकी प्रचंड वाढवणं हा देखील निर्णय त्यांच्या अंगलट येईल। कदाचित हा देखील निर्णयावरनं ते परत मागे फिरण्याची शक्यता येत्या काळामध्ये टाळता येत नाही। आधी टॅरिफ आणि आता H1B व्हिसा, अमेरिकेचे हे दोन्ही निर्णय भारतासाठी विचार करायला लावणारे आहेत। अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार अमेरिकेला कसं उत्तर देतात? जीएसटी मधले मोठे बदल हे त्याचंच उत्तर आहे का? आणि त्याचा फायदा भारत आणि भारतीयांसाठी कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।